आपल्या आयुष्यातली आपली व्यक्ती कोणीतरी निघून जाणं आणि ती गेल्यानंतर त्या आलेल्या जबाबदाऱ्या पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तुला मुलगी आहे एक आणि सिंगल पॅरेंटिंग केलंयस तू, हे अजिबात सोपं नाहीये. तेव्हा ताई तू खचली होतीस? हो हो. बघ, मी माझ्या पायावर उभी होतेच हो, त्याही पण वेळेला. आपला माणूस असणं ऑल टुगेदर एक धीर असतो आपल्या तो बरोबर. गेल्यानंतर मला साधारण असं वाटलं तर संपलं. मी एकटी आणि मुलगी, आणि किती तर 3 वर्षाची मुलगी, खूप लहान होती. कसं मी हिला वाढवणार आहे? असं नाही की माझा बँक बॅलन्स नव्हता, माझं स्वतःचं घर नव्हतं, सगळं सेट होतं, सगळं सेट. तरी सुद्धा हे फिलिंग आलं होतं मला त्या काळात. 3 महिने मी कोणाशीही बोलत नव्हते, मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. म्हणजे सासूच म्हणाली की अशी बसून राहिलीस तर तुला वेळ लागेल म्हणे, बरोबर आहे. काम कर सुरेखा. कारण मला माहिती आहे तू काम करत राहिलीस तर. तिचा खूप सपोर्ट होता मला. आणि माझे सासर ना फुल फिल्मी आहे, म्हणजे 2 एक्झॅक्ट अपोजिट आहे. सासरे कॅमेरामन होते, ते तर म्हणजे डाग वगैरे राजेश खन्ना, हां, तर यश चोपडांकडे असिस्टंट होते कॅमेराला तेव्हापासून नवरा. त्यामुळे सासू मी आमच्या गप्पा म्हणजे अशा गॉसिप्स वगैरे हे सगळं माझ्या सासूबरोबर. हे माझे सासूवर, हे मी माझ्या घरी नाही बोलू शकत. घरी शिस्त, घरी माझी शिस्त. सो ते तिकडनं फुल सपोर्ट होता मला. आणि मग माझ्या मुलीला 4.5-5 वर्षाची होईपर्यंत माझ्या सासूने छान सांभाळलं. पण मला कामानिमित्त 3 महिन्यानंतर मग कामाला परत रुजू झालीस. कोणतं काम होतं ते त्यानंतर? भाग्यलक्ष्मी पहिली सिरियल तुझी. पण तुला सांगते ना की पर्यायच नव्हता. पर्याय नव्हताच. म्हणजे सगळे सॉंग करता येतात, बाकी नाही करतायत. आणि जबाबदारी तेच म्हणते, जबाबदारी. आणि मी नसते काम करत राहील तर मग खूप बिकट परिस्थिती झाली असते, हे पण सांग. आत्ताच तिची 10वी झाली हो, तर त्यामुळे अजून मला ते असं वाटतं की अजून तिचं कॉलेज शिक्षण, तर मला अजून किती काम करायचं आहे. मग स्वामींपुढे एकच प्रार्थना कायम करते. एक तर माझ्या आयुष्यात तुला आत्ता भरपूर दुःख मी पाहिलेत, अजूनही असतील ती माझ्या हाताला, पण माझ्या मुलीचं आयुष्य सुरळीत आणि छान होऊ दे. आणि तिचं शिक्षण, तिचं नोकरी, तिचं लग्न, हे सगळं झालं ना की तुम्हाला बोलव, मला काही हरकत नाही. पण तोपर्यंत पार आजी पणजीपर्यंत मला रोल करायचं, माझे हातपाय चालवायचे. किती पॉझिटिव्ह आहे ताई. पण आपण आपल्या आयुष्यात सेकंड चान्स देऊया हा विचार तुला कधीच नाही आला? मला माझ्या विचारापेक्षा ना माझ्या घरच्यांनी मला म्हणजे त्याच वेळेला की मुलगी लहान आहे तोपर्यंत लग्न कर असं म्हटलं होतं. सासू पण तयार झाली होती की म्हणे, वय वर्ष माझं तेव्हा 38-37 होतं, तर म्हणे काहीच हरकत नाही, आमचा पण पूर्ण सपोर्ट आहे. पण त्यावेळेला मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हती या गोष्टींसाठी की नाही करायचं मला. आणि 1-2 वर्षानंतर हे बघ मी सांगते, माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली, ठीक आहे, मी असं म्हणणार नाही की छे असं. मला आवडली एक व्यक्ती. त्या व्यक्ती आम्ही छान बोलायचो, भेटायचो. पण कुठेतरी जाऊन असं वाटायला लागलं की ना बाईला पुरुष भेटतो पण मुलीला वडील नाही मिळत. किती खरं बोललीस. आणि मग माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही मला माझ्या मुलीला सुद्धा एक्सेप्ट करेल का तशीच, फक्त माझ्यासाठी नाही ना. मग असं असेल तर मग नुसतंच रिलेशनमध्ये कोणाबरोबर तरी राहू शकते मी, मला तसं नको होतं. मग ते तिथेच थांबवलं सगळ्या गोष्टी. आणि हे कळून चुकलं होतं की मी तेच म्हटलं ना की आपल्याला पुरुष मिळतो, मुलीला बाप नाही मिळणार, त्यामुळे नको.